चल बाय दादा आला असं कुठं तरी न्यायला येणार आहे. आवराव लवकर लवकर. शेण बी काढायचं तसंच पडले आणि काय शान भरती वय. हा आला वय तो. उरक चल लय लवकर जायचंय आला. आपल्याला. उरक पटकीन. हा वय हा चल बर कपडे बदलते मी. चल उरक बर लवकर पाणी पटकीन बिनी देते जायचंय. तुला. चल गडबड आहे तिथं माया माग लग्नाचा लय राडा चालू आहे माग पाहून येईन राहू देईन पटकीन उरक बरं. अरे हो लगेच उरकी ते बसतोपर्यंत मी साडी घालते. लयच राडा केलाय वहिनी आता. लय संसार वाढला दिसतोय. अरे उरकी ते बाबा. कॉक तर चालू केलाय, पाणी तर ड्रिपला कसं काय दिसत नाही अजून. झालंय काय नेमकं हिला. कॉक तर नीट चालू केलाय का नाही काय माहिती ग बाय. केलाय यायला उशीर लागल जरा. पडालय पाणी तर यायलंय. ए तायडे उरकलं का? उरक लवकर चल. गाडी तरी अरे झालं. थांब गाडी घेऊन आलो मी इकडं. होई लवकर. चाललंय दादाचं लग्न आहे. चालली होय. हा अगं मी पण उद्या जत्रेला चालली मग. हा वय. हा आणि साडी मी इस्त्री करून उद्या घालायसाठी ठेवली होती आणि तू घालून चालली. आव आता घातली मी तुमची साडी. जाऊ दे आता. तुझ्या साड्या काय झाल्या, कपाट भरलंय सगळं. हा इथं बरं मला आवडली. मी मॅचिंग ब्लाऊज म्हणून हे केलं. असं होय. हा आणि उद्या मी काय घालू मग. घाला की लय म्हणत माझ्या साड्या कपाटामध्ये. अरे पण मला हीच घालायची होती ना. आता तुम्ही नाही माझ्या साड्या कुठं घालून जाताय काय वाचलं. ए अगं पण मी इस्त्री करून खास उद्यासाठी ठेवली होती. नाही बाई मी नाही काढी साडी. मी जाणार आहे आता. राहू द्या. नाही बाई ती काढून ती ठेवून जा. मला उद्या घालून जायचे. ए करू ना ताय जाऊ दे की जायची गडबड आहे लग्नाची. माझ्या बरं ऐकून सांगायचं ध्यानात नाही माझ्या. माझं लग्न आहे परवा दिवशी लग्नाला ये. मी चालले होते माहेरला. यात्रा आहे माहेरची. अरे जत्रा काय परत होईल. दरवर्षी यात्रा. माझं लग्न काय परत होणार आहे का? ते काय सांगू नको मला. मी तुला न्यायला होतो उद्या. ए नाही उद्या मी माहेरला चालले. नाहीला येतो. जाऊ दे बाबा. तू बी कुणाला सांगायलाच. स्वतःचा भाऊ आणि दुसऱ्याचा भाऊ काय मेला का काय. बरं चल उरक चल तिथे आपलं. हा ए बाई नाही दुसरी साडी घाल. कोमल ऐकू ग गोडीत सांगाल. बरं काय तुम्ही तुमच्या माहेराला जाताना माझ्या साड्या 5च्या 50 घेऊन जाता. तो काय म्हणते का मी? तुला एका साडीला हात लावत नाही मी. म्हणजे मागाली एक साडी नेऊन फाडून आणली मी तरी शांत बसले. आता एक साडी नाही नेली की लगेच आलात तिकडून. काय तिकडून? पहिली साडी द्या मग फाडलेली तवा देईन काढून. नाही तर साडीच देत नाही. तू विचारलं तर का मला घालताना. काय इस्त्री करून ठेवलेली साडी तू मी बी इस्त्री करून साड्या ठेवते तेव्हा माहेराला घेऊन जातात. मला नाही विचारता. तर विचारतात काय मला. तू फाडून आणली माझी भावाने घेतलेली माझ्या साडी. तू बरं ग बसतीस ग फाडल्यावर मी साडी तुझी. हा गप्पच बसले. सांगायला लागले माझी साडी आणून द्या मग देईन तुमची साडी. नाही द्यायचीच नाही साडी. जाऊ द्या मला उशीर होतोय आधीच. काढती गपची पण दुसरी घालून. जाऊ दे तुझ्या नादी मला लागायचंच नाही. मला जायचंय माझ्या भावाचं लग्न आहे. भावाचं लग्न आणि जायचं. आता काय झालं बाई ही पिढा. काय पिढा. हा मग ती काढायची. तुझी स्वतःची घालायची. माझी पहिली साडी आणून द्या तेव्हा मी काढीन. कुठली तुझी. माहेराला जाऊन फाडून येतात माझ्या साड्या. माहेरच्या लोकांनी घेतलेल्या. एवढी जाऊ दे दिचावी जाऊ दे लागा गडबड आहे लग्नाची. लय राडा पडलाय तिकडे माझ्या मागे पाहुण्या राव. लय राडा पडलाय. जाऊ दे. मी काय करू मग. बघायची मला दिचावी जाऊ दे. मी काय करू मग. बरं ऐक मी दाजीला फोन करून सांगतो दुसरं साडी घेऊन द्यायला. नको मला. फोन पे पैसे पाठव त्यांच्या. माझ्या मम्मीने लय हौसने घेतली ती साडी मला. माझ्या मम्मीने हौसानेच घेतली होती. पैसे पाठवतो मी दाजीला फोन पे वर. मला जाऊ दे आता लय गडबड आहे यार. अरे पण ती माझ्या मम्मीची आठवण आहे. अरे मग ती काय तिकडे काय खाणार आहे का त्या साडीला काहीतरी. सांग बरं मला तू. मागच्या वेळेला अशीच घालून गेली सगळं त्याला तेलकट सगळं घाण तशीच आणून माझ्या कपाटात कोंबली. मागच्या वेळेला मी नव्हते घालून गेले. तुम्ही घालतात माझ्या साड्या गावात घालून. सगळी उग
मागच्या वेळेला कधी नेली काय की बाया बिचारीची साडी मी आता सांगतो नाही ना तिला. घातली की सांगायला लागल्या तर तुझ्या बहिणीला समजावून सांगतो का हा, जरा. काय नाही सांगत तो माझी साडी आणून द्या आता तर साडीच देत नाही काय करायचंय तर करा मी चावीच देत नाही, कसं जायचंय तसं जावा अरे वा. जावा. तुला बी दुसऱ्या साड्या नव्हत्या होय काय माझ्या साड्या आख्या हिने इस्त्र्या मोडल्यात माहिती का आणि त्याची घातली तर एवढं हे कळलंय हा ना, हा. तुझ्या साड्या घालून रोज मी मिरवते गावात, मग हाय ना, रोज एक मला तुझी काय माहित नाही मिरवती का नाही पण रोज घालती माहिती इस्त्रीची साडी घालून मिरवते हा. मी, का नाही? मग काय मग? आता तर साडीच देत नाही काय करायचंय ते करा मी बी चावीच देत नाही, कशी हा, जाती तशी चावी जा. कस काय देत नाही बघते मी पण चावीच देत नाही मला सांगतो का समजावून तुझ्या बहिणीला आता? अरे ताई तू मोठी हिला का जी समजून लहान धाकटी बहीण लहान धाकटी जावई तुझी समजून घेऊ, ती समजून घेते का विचार बरं तिला, बघू. काय केलं रे तू काय केलंय साडी घातली आता काय केलंय बघितलं नाही का एवढंसं तो? असतंय लागा मग, हा. साडून काय केलं तुला एवढं ते सांग काय? बरं, काय झालं नेमकं विचारायचं असतं का नसतं? काय विचारायचं? त्यांना विचार ना माझ्या साड्या घालून जाताना विचारते का सहा सहा साड्या बॅगेमध्ये टाकून नेते तिकडे मायला आणि बहिणीला अय, देते. माईला आणि हा. बहिणीला त्यांचं नाव हा. काढू नको, नाहीतर चावीस स्क्रू ढिल्ला झालाय ती फिट्ट करेन हा, चावीनं. कळलं का? चावीने स्क्रोथ ढिल्ला झालाय त्यात चावी डोकं फोडून शांत बस काय डोकं हा. फोडन लागली सांगायला. वा रे वा हाय मोठी म्हणून शांत बसते काय कुणी शांत ऐकून बसते? घ्यावं तू एवढे शब्द का ग बघ कशी बोलती, बघ तुझ्या समोर बोलती. माझ्या हा, साड्या किती आणून द्यायला बोलत पहिल्यांदा असेल. 7 आवा देते साडी ही बी फेडून नाही तर नाही देत द्यायची नाही, राहू जा. द्या. कुठल्या तुला साड्या? हा मग साडीला तर नाव नाही घ्यायचं साडी माझी ही एका ठोक्यात दात पाडी ना, लवकर साडी काढायची आणि दुसरी घालून जायची. मी बघत बसन एका दगडाच्या रट्यात डोकं फोडून बघ जास्त शानपणा केलास की माझीच हा. साडी आणि नखरे मला करते शेजारा का? तुझा माझ्या होय. साड्या घालून जाते ओरडता तेव्हा. तुम्ही लागा, गप्पा की सांग ना जाऊ तिला दे की, जाऊ दे समजावून. की. दिना चावी वा रे वा कवा आला? राम राम दाजी राम राम. कवा आला नवरदेव? नवरदेव आत्ताच आलाय हा. ताईला घ्यायला आलतो डोळं का झाकलं का? 10 रुपये केला काय? गडबड आहे, जरा टेन्शन आहे, झोप नाही रात्री सगळं लग्नाचा राडा चालू आहे ना मागं बघाय होय. पुढं ताईला घेऊन चाललोय हम्म. पण ते काय साडी घातली वाटतं ह्या ताईची आता आमच्या ताईने ताई भांडत येत चावी घेतली काढून सांगा की समजून जरा गडबड आहे जायचं लग्नाची काय तू काय मुंग्या बिंग्या खाते का काय साखरात? काय 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 झालं साडी घातली म्हणून? का बरं विचारायची काय पद्धत असते का नसते? तो विचारते घालताना. आम्ही घालतच नाही, प्रश्नच येत नाही कधी विचारायचा. तुमच्या समोरच गेल्या वेळेस नेल त्यांना घातली तर मग आता ग बस की जाऊन दे की निघालाय तर. हा हस दिशिव्या. काय हस दे शिव्या? तू काय तू का तुला हाकलच कशी नाही रे? तू कशी जलमली असतील तुझ्या आई बापाला? कसं म्हणजे हा? देवानं दिलं तसं जलमली. मग आता साडी घातली म्हणून ते काय खाते का काय का काय का काय काय करते त्या साडीला? आणि नीट नाही आणत ती, काय पण त्याला घाण लावून आणती, काय तेलकट लोळातात का तिकडं? काय लोळातात का काय? तेलकट काय पण मी खरकट. घेऊन देतो याच्यापेक्षा भारी. मूळ जाऊन दे, बिघडून दे. मूळ फाडले तर फाटले न झाले खराब. हा आपट कवा माणूस आलंय न कवा पुढं गप जाऊ दिलंय. काय गप जाऊ दिले? काय केलंय मी? काय तिला मारलंय का हाणलंय का काय केलंय? आता पर अंगावरची साडी घेऊन मग बरोबर आहे ना. काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? लयच आई बापाचं नाव कमी होती गाड्या. काय काय कमवती? ती मम्मीने दिलेली साडी आहे माझ्या, माहित आहे का? खरंय काय जा खरंय? रे बाबा. देवासारखं धावून आला दाजी यांची भांडणं काय मायाच्या आणि लवकर या बर का. हा पण ऐका ना दाजी हा. मला गडबडी सांगा ध्यानात नाही तुम्हाला फोन करायचा परवा दिवशी लग्न आहे, लग्नाला ताईला घेऊन मी येत नाही, मी उद्या माहेरला चालले. त्या नाही आल्या तर तुम्ही या भाऊजी कशी येत नाही बघू ना. हा माहेराला निघाली कशी माहेराला जाते ते बी बघू. हा घरात दाजी ऐका. बसन पण लग्नाला येणार नाही. मी पण असा आहे मग घरात निवांत बसन, कळलं का? नको ना येऊ बाबा मग. हा. लग्नच होणार नाही तुम्ही नाही तर आला तर ए, चले जाती का आता गप? सांगता का नाही आता तिला? जा- जा- का ओढून मागं चले साडी? बाबा ही किरकिर कवरक बी राहीन चल तू आता तावत आहे जरा ते समजून येतो आम्ही सांगा बरोबर. आणि तो नाही तू नको बरं करू. ही करतो आयाला पैसे पाठवले तर आले असतील बघा तुम्हाला ते बघू. ती जरा टाईट मध्ये या सगळं नियोजन केलंय तिकडे बरं चल आम्ही बाबा काय शेतकरीच मग काय 12 महिने असत असत काय चाललेत राहणार काम. तसं नाही हो जरा टाईट मध्ये म्हणजे सगळं नियोजन केलंय तिकडे घ्या समजून येऊ का मग दाजी ये जा. काय पगळलाय? ती हात तर लाव. घरी जाऊन सांगितल्यावर काय करेन? का सांगीन हात तर लावू देते का? दिवस घेऊन हिंडत आहे ना तिथं. हात तर
तर लावू देते का तिनं तिला मला लोक नाव ठेवायला लागले ना आपल्या बुद्धीचे काय केलंय आता कुठं माणसाचं कोणाचं कुठं नीट नाटक नाही खाली ती कुठं ठेवी ती ड्रिप चालू केलंय का केलंय कुंकड चालू केलंय कोणीकडे म्हणजे शेतातच केलंय का अरे तिकडे वर माघारी पाणी सोडून दिलं असतं शेततळ्यात काय इथं बघून आली ड्रेप चालू झालाय आणि मी काय करून आलोय मला काय माहिती झोपून आला चल कुठं तर 4 तास आपल्याला डोकं सुटणार नाही येत मी आता घरात निवांत बसणार आहे वैताग आलाय दिवसभरात तुला डायरेक्ट कामाचा कटाळा आलाय म्हणून मग आलाय सांगते ना कामाचा कटाळा आलाय म्हणून कामातच कठाळा आलाय म्हणते ना खाती तू सारखे तोंड त्याच्यामुळे फुटलेलं असते तुझं तुम्हाला हात मारू वाटतंय ती सांगा की कशाला कामाची कारण देत बसता मला